तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज ब्लॉग दिवस दुसरा आहे आपला। तर आपण सकाळी 8 वाजलेत आणि चाललो आपण रातचा गणपती आणायला। तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तिकडे गाडी अडकलेली, त्यामुळे आपण पुढे गेलो नाही। आता परत जायचं तिकडे। तर आता आम्ही दोघंच आहेत, काल आमच्यासोबत होते 4-5 जण, ती लोक पुढे गेलेत। तर आता आम्ही दोघं जण आहेत, बघू ती गाडी गेली आहे की नाही। बहुतेक ती निघालेली असावी। तर आता आपण जाऊ आणि फटफट गणपती आणू। अजून न्यारी वगैरे बाकी, आंघोळ वगैरे आपण केली आहे, तुम्हाला दाखवतो पुढे। आता जास्त नाही, आपला गावाच्या बाजूलाच आहे, सालपे गावात आहे, 20 मिनिटं लागतात जायला। तुम्हाला दाखवतो आपण तिकडे गेल्यावर काय किती गणपती असतात त्यांनी, काय गर्दी वगैरे असेल की नाही ते। तर फायनली आपण आलो आहे सालप्यामध्ये, आजच्याकडे गणपती बघायला। तर इकडे गणपती खूप सारे ठेवलेत, गणपती तुम्हाला दाखवतो। तर गाईस गणपती घ्यायला आलेले, तिथून आपल्या टायरमध्ये हवा कमी आहे। तर आपण आलेलो तर बोरुल्या फाट्यावर, आज जातो इकडे दाबोळ्यात, पितळेवाडी विठ्ठलवाडी वगैरे जातो। आणि पुढे दाबोळ्या पुढे साखरपा, देवरूख हे सर्व करतो, कोल्हापूरला वगैरे जातो। आणि आपण मंथन हॉटेलच्या बाजूला आलेलो तर इकडे हवा भरण्यासाठी। पण इकडे लाईट नाही आहे, तर ते काका म्हणतात एक 10 मिनिटं थांबा, जर लाईट आली तर मी करून देतो करून। आता बघू किती वेळ लागला। आणि आता पाऊस पण जोरात लागते। आता हा पाऊस गेला ना, असं एक थोडाफार मस्त ऊन येईल ना कडक, मग असं वाटतं की इथे उन्हाळा चालू आहे, मध्ये पाऊस मध्ये ऊन असं चालू असतं। आणि लास्ट टाइम आपण ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण मंदारच्या गावी गेलेलो गेल्यावरच्या मे महिन्यामध्ये, इथून आपण पकडलेली मंदार आपला घ्यायला आलेला, तो आता नाही आहे। त्यानंतर आपण त्या इथून गेलो असतो त्या घरी, आपण तो मुंबईला आहे, तो उद्या आज बसणार वाटतं। आता आलो आपण हवा तर भरली मित्रांनो तिकडे। आता आपण आलो शिपोशी फाट्यावर। आणि गावी आलो तर आपण मिसळपाव खाणार नाही असं तर होणार नाही, तर आजने आपल्याला मिसळपाव दिले स्पॉन्सरशिप। तर आपला मिसळपाव आता मागवले, पटपट खाऊ, गणपती घेऊ तिकडून आणि आपापल्या घरी जाऊ। आता बघू टेस्ट कशी लागते ती, लास्ट टाइम पण खाल्ली, खूप मस्त होती, गरम आहे। तर मित्रांनो आता आपण आलो इथे आपल्या घरी, आपण सगळं रेडी तर करून ठेवलं आहे, गणपती वगैरे आणला। आणि आता सगळं आता फक्त आपण मकरवर फोकस करायचं आहे आणि आपल्याला 2 तास सगळं संपवायचं आहे। हे कालचं सर्व तसंच आहे बघा, तुम्हाला दाखवतो। हे बघा आता टेबल याच्यावर पडदे वगैरे लावून फिटिंग वगैरे करून, आता मी ड्युअल टेप आणले। तर आपल्याकडे 8 लाईट आहेत, तर माझं 1 2 3 4 5 6 असं वेगळं व्यवस्थित करून सर्व लाईट लावणार आहे मी, तुम्हाला दाखवेन एकदा फायनल झाल्यावर। तर गाईज आपलं बघा डेकोरेशन बघा, आपलं सगळं अजून बाकी आहे करायचं, म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, फक्त आता काय करायचं आहे की आपलं लायटिंगचंही करायचं आहे। आणि त्यामध्ये आपली एक लायटिंग तुटली आहे, जी नवीन आलेली, तिची वायरच निघाली, तर त्याच्यासाठी ते शोल्डिंग मशीन असेल ना, ती काय लागेल, पण ती नाही आहे आपल्याकडे। आता एवढा असा बघा आपण केला आहे। आता इथे एक आहे आपला छोटावाला, इथे एक आहे 2, तिथे एक आहे 3, 1 4, आणि अजून आपल्याकडे 4 झाले। आणि अजून आपल्याकडे 3 इथून असे सोडायचे, हे वरून आपल्या गणपती पॉवर असे सोडायचे तिथे, ते आपल्या ह्याचे आहेत। एक आहे तो रेड आणि ग्रीन आहे, आणि दुसरा आहे तो 3D आहे, म्हणजे याचा तो कलर मारला तर अजून होईल। आणि ते वरती एक असं झुम्मर येणार आहे याच्यावरती, तर तुम्ही बघा कसं होईल ते। आणि हेल्पला इकडे माझ्यासोबत शर्वरी आहे, आणि आता सगळे हळूहळू जण सगळे आता बाहेर आले।
हे अजून एवढं वायरिंगचं करायचं आहे मला आजच्या दिवसात. आता 3 तास कंटिन्यू बसलो आहे. सकाळीपासून जो आलो आहे ते आपण मग कंटिन्यू बसलो आहे. हे बघा हे सर्व गणपतीचा झुंबर वगैरे अजून लावायचं सगळं बाकी आहे. अजून माझे नाही बोलते 2 तास जातील. व्यवस्थित अजून केलं ना तर पटकन होऊन जाईल, पण थोडं आरामात करावं लागतं. तर चला थोडं डेकोरेशन साईडला करून ठेवलं आता, अजून बाकीच आहे. आता आपण गणपतीला बघून येऊ. ते डायमंड वर्क वगैरे केलं आहे की नाही चेक करू. काल तर रात्री नाही केलेलो. आता पहिला ते जाऊ, ते चेक करू. आता सर्व चाकरमानी वगैरे आलेत ना तर ती लोकं जातात आणि त्याच्या डोकं वगैरे खात असतात. आपण पहिला त्याच्याकडून आपला गणपतीचा करून घेऊ. आपल्या गणपतीचं केलं आहे की नाही बघायला लागेल. मी सकाळपासून गेलो नाही, दुपारचे 2 ते 2:30 वाजलेत. बघू आता तो पण फ्री आहे का आधी. तर गाईज आपण इकडे आलो आहे आणि भेटलेत मंगेश मोहिते फॅमिली. सर्व गणपती आहे बघा. हा गणपती आहे, मस्त डिझाईन केलं आहे. तर फेटा वगैरे लावला आहे. हा साईलचा गणपती आहे. अजून वर्क बाकी आहे याच्यामध्ये. आता मी करणार आणि बाकीचे जे आहे ते साईल करणार आहे. आणि आपलं पण डायमंड वर्क करायचं, पण ते अजून पेंडिंग आहे. बरंच बाकी आहे, तिने अजून केलं नाही आहे. आणि साक्षी सुद्धा आलेली आहे बिना आंघोळीची. साक्षी जा लवकर जेवण वगैरे करून ठेव. बघा ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे. ज्या गणपतीमध्ये सगळ्यात मोठी मूर्ती ती आहे ती ही कुठली आहे, कोणाची आहे ही? शांताराम ढाफळे करून आहे त्यांची. तर गुड इव्हनिंग मित्रांनो. आपण आलो आता ह्यांच्या घरी, भावीच्या ना घरी. तर हे लोकांचं एकदम मस्त डेकोरेशन चालू आहे, पण लाईट गेलेली आहे. हो सगळ्या दादर मार्केटचा माल आहे बाय. आणि लाईट गेली त्यामुळे जास्त एवढं दिसत पण नसेल, पण लाईट आल्यावरती आहे आमच्याकडे. हे डेकोरेशन आजच झालं पाहिजे भावे डेकोरेशन आजच झालं पाहिजे. आजच होणार आणि आमचाच नंबर येणार. उद्या नंबर कितवा नंबर पाहिजे भावे सांग? पहिला नंबर पाहिजे. 5,000 रुपये. नाही नंबरच नको. नाही मेहनतीने भावे. उद्या पण जाऊया सर्व. कुठं तुझी टीम येणार आहे ना? कोण टीम? आपली टीम. तू बोललास माझी चॅनल. आपली टीम. आपण माझं कुठून मुंबईवरून. तर काही संध्याकाळी 6 वाजलेत. आपण आलो परत आपल्याकडे खाली टाइमपासला. इकडे आलं की जरा मस्त वाटतं, एकदम हिरवंगार वाटतं. बघा ना ढग बघा एकदम प्रॉपर दिसत. आणि सगळी भात शेती वगैरे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे घरं इकडे वरती आहेत करून. तर आपल्यामध्ये अजून एक मेंबर जॉईन झाली आहे, निधी. चाय पिऊन मस्त आता आपण आलो आहे. तर इथे आलो लोक डेकोरेशन वगैरे करत होते. तर भाई आपले डेकोरेशन ना फिक्सिंग करायला बोलतात की दादा आम्ही खूप मेहनत करतोय. आमच्या ना पहिला दुसरा तिसरा नंबर ते करतो. ही बघा ही दोघी बोलते आमचा पहिला दुसरा तिसरा नंबर ते. आमचं सर्व हे आर्टिफिशियल नाही आहे, ते आम्ही हे होममेड बनवलेलं आहे. हाताने पेंटिंग केलेलं आहे. सो आमचा नंबर आम्हाला पाहिजेच. तुम्हाला तुम्हाला सांगणार कसं काय आहे. आणि सगळे खास नंबर मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात. असं काही माझ्याकडे नाही. आणि आज रात्री 2 वाजेपर्यंत लोक करणार आहेत ना भावी? रात्री 2 वाजेपर्यंत ना? तर चला जाऊया आता आपण दुसऱ्या घरामध्ये. तर आता आपण जाऊ साईच्या घरी. तर चला गाईस आपण आता साईलकडे जाऊ, साईला हेल्प करायला. साईलचं झालं की नाही? बापरे अजून साईलचं सर्व आहे.
डेकोरेशन बाकी आहे. साहिल खूप मेहनत करतोय. आंघोळ गेलीस आल्यापासून? आता उद्या सकाळी. आणि साक्षी पण खूप मेहनत करते. साक्षीने सर्व हे केलंय पडदे वगैरे. साहिल फक्त आता आलाय. ते काहीतरी नाही. बाकी सगळं साक्षीनेच केलं. साक्षी तूच केलं की? नाही मी फक्त हे लटकन लावले. बापरे, हेच तर मला तुझा आवडता हा स्वभाव. अजून खूप डेकोरेशन बाकी आहे अजून करायचं आहे बघा. 50% झालं आणि 50% बाकी आहे बघा. हां, पडदे बिडदे नंतर पाठी टाकणार. तर आपण आणि निधी आणि शरूकडे आले. तर त्यांचं डेकोरेशन सुद्धा झालेलं आहे. आणि ह्या तिघींनी केलं, दोघींनी. कोण? तू? मी घरीच होतो. तर आहे निधी, कंटाळलीस? अभ्यास केलास काय? सकाळी तर गंगा बाबा आपल्याला बोलले की त्यांची खाली जी झर आहे ना त्या झरीला आपण आठवायला आपण कधी रविवारी उद्या जाऊया. हा सॉरी, हा मग उद्या रविवारी जाऊया. दुपारचं जाऊया, सगळे झोपतील तेव्हा. तर तुम्हाला आपल्या पारंपरिक पद्धतीने जे मासे पकडतात आम्ही कोकणी लोक, ते पण तुम्हाला दाखवू. झरीमधले कसे पकडतात. आणि ही फक्त पद्धत आमच्या गावीच आहे. बाकी कुठे असं कुठे झरी नसतात ना, फक्त आमच्या कोचरी गावामध्येच आहेत. ते कशा प्रकारे पकडतात आणि कशा प्रकारे ते आपण आणतात पाणी बंद वगैरे करून. ते तुम्हाला सर्व त्याचा एक वेगळाच व्हिडिओ दाखवून तुम्हाला. तर चला मित्रांनो, आता झोपूया. खूप ठिकाणी फिरल्यात आता. मग अशी गणपती वगैरे जाऊन आला, डायमंड वगैरे वर्क करून आले आपण. तर मग अशी गेलेलो ना तर मजबूत पडलो आहे. पर्यावर गेलेलो आमच्या इकडे आणि मजबूत पडलो आहे. त्या दगडावर पडलो आहे. असा पडलो आहे ना काय विचारू नका. ब्लॉग आपला तिथेच राहिला अर्धा. आपला ब्लॉग तिथेच राहिला अर्धा. खूप मजबूत पडला. आणि उद्या गणपती नाही आपल्याला, आता मस्त रिकवर व्हायचं. आता याच्यात चार्जिंग नाही वाटतं. जा लाव जा. तर आता आपण थोडा आयडेक्स वगैरे लावू, पुराणा आयडेक्स वगैरे लावायला सांगू आणि मस्त थोडा वेळ झोपू बस. आणि सकाळी लवकर उठायचं आहे. गणपती बाप्पा आपले येणार आहेत. तर गणपती बाप्पाचा तर व्हिडिओ येणार आहे. तर पण हे व्हिडिओ बहुतेक लेट येतील, कारण का इकडे ना आपल्या गावामध्ये नेटवर्क तर आहे पण इंटरनेट एवढा स्लो चालतो आहे. एक मेसेज पाठवला तरी 2 मिनिटांनी पोचतो. एवढा नेटवर्क स्लो आहे. म्हणजे कॉल वगैरे तसं लागतो आहे. मग तर हे बहुतेक आपले उशिराच येणार आहेत ब्लॉग. पण ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.